काल सन्माननीय महाराष्ट्राच्या राज्यमंत्री आदरणीय मेघनाताई या ठिकाणी त्यांनी आढावा बैठक घेतली, पण मला वाटतं की मेघनाताईला कुठल्याही प्रकारची काही माहिती दिली नाही आणि संबंधित जो पार्टीचा जिल्हा अध्यक्ष आहे त्यांनी तुम्हाला सांगतो की सर्व अधिकाऱ्याला धारेवर धरलं, आरेरावीची भाषा केली, कमरेच्या खाली बोलले आणि फक्त ब्लॅकमेलिंग। आमचा मुख्यमंत्री आहे, आम्ही तुम्हाला सस्पेंड करू, आम्ही जे सांगलं तेच ऐका, आमचा फोन का घेतला नाही, फोन का कोणता घेतला नाही, तर यायचा कार्यकर्ता त्या अधिकाऱ्याकडे जाईल, त्याच्या कार्यकर्त्याच्या फोनहून हा महाशय बोलल की फलाना फलाना आहे, माझी ही मागणी आहे, ही तुम्ही पूर्ण करा। कालचं तर तुम्हाला सांगतो लाज वाटण्यासारखं आहे। सन्माननीय मुख्यमंत्र्यांना मी ही व्यथा सांगणार आहे। सन्माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी सांगितले हर घर तिरंगा। या इथलच्या जिल्हा अध्यक्षांनी या ठिकाणी इथलच्या अधिकाऱ्याला 50,000 झेंड्याची मागणी केली। किती? 50,000 झेंड्याची मागणी केली। आम्हाला झेंडे द्या। राशन दुकानदाराकडे चालले, तू आम्हाला राशन देतो का नाही, नाही तर मग तुला आम्ही बदलतो। म्हणजे तुम्हाला सांगतो कलेक्टर पासून तर खालच्या कर्मचाऱ्यापर्यंत कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे जे इंजिनियर आहेत त्यांना सुद्धा तुम्हाला सांगतो की पैशाची मागणी। एलसीबीचा पीआय असेल का पोलीस स्टेशनचा ठाणेदार असेल का जिल्हा अधिकारी का एसडीएम असेल, यांना फक्त तुम्हाला सांगतो आमचा वरिष्ठ नेता यायलाय, आम्हाला पैसे पाहिजेत। म्हणजे मला वाटते की याच्या आधी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय तानाजीराव मुटकुळे होते, आदरणीय रामरावजी वडकुते होते, आदरणीय फुलाराजी शिंदे होते, आदरणीय बाबारावजी भांगर होते, पण त्यांच्या काळामध्ये कधीही कोण्या अधिकाऱ्याची तक्रार आली नाही की आम्हाला हप्ते मागायलेत म्हणून। पण हे महाशय या 2 महिन्यामध्ये यांनी चदरच लावली। ग्रामसेवक सोडणं उठलं की तुम्हाला सांगतो आमचं काय, आम्ही भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आहेत। यामुळे आमच्या महायुतीचं प्रतिमा ही मलिन व्हायली। त्यामुळे सन्माननीय या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांना मी जाऊन सांगणार आहे, हे मी जे बोलतोय हे खोटं नाही। या संपूर्ण अधिकाऱ्याला तुम्ही एकांतामध्ये बोलवा आणि एकांतामध्ये बोलवल्याच्या नंतर यांना तुम्ही विचारा की तुमच्याकडून पैशाची मागणी व्हायली का नाही व्हायली। हे जर मी खोटं बोलत असेल तर हे अधिकारी तुम्हाला सर्व सांगतील। माझ्या जवळचे आमदार आहेत, तुमचा एलक्यू लावतो, तुमचा फलानच करतो, तुमचं विस्तानच करतो। अरे काय लावलाय धंदा, अधिकाऱ्याने काम तरी कसं करायचं। जर अधिकारी कुठे जर चुकत असेल तर त्याला मी सुद्धा माफ करणार नाही, पण अधिकाऱ्याला तुम्हाला सांगतो जबरदस्ती त्याच्यावर दडपण टाकायचं आणि सांगायचं तू हे काम कर, तुझ्याच्याने हे नाही झालं मी तुझा एलक्यू लावतो, माझे आमदार जवळचे आहेत, मला फलानं दे, मला बिस्तानं दे। आता ही किती मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे हो। हर घर तिरंगा, आणि ते तिरंग्यासाठी जर तुम्हाला सांगतो हे पैसे घेत असतील, सन्माननीय तानाजीरावजी मुटकुळे साहेब असतील त्यांना सुद्धा मी व्यथा मांडली, वारंवार सांगितलं की साहेब हे बरोबर नाही, हे कोण तुम्ही जिल्हा अध्यक्ष केलाय, हे वारंवार पैशाच्या मागण्या करतायत, वारंवार लोकांना तुम्हाला सांगतो की धमकवतायत, ही भाषा बंद करावी। कालचे जर तुम्ही छोटे छोटे जर व्हिडिओ जर बघितले तर मला वाटतं हे चुकीचे आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। त्यासाठी संपूर्ण अधिकाऱ्यांना घेऊन मी कलेक्टरला सुद्धा सांगितलंय, मी एसपीना सुद्धा सांगितलंय, ठाण्याच्या पीआयला सुद्धा पैसे, जो तुम्हाला सांगतो बीड जमादार असतो ना त्याला सुद्धा पैसे। म्हणजे याच्या जर तुम्हाला सांगतो म्हणजे रेल्वेचं तिकीट हो, रेल्वेचं तिकीट काढा, बापाची ठेवी आहे आपल्या, रेल्वेचं तिकीट काढून द्यायची, विमानाचं तिकीट काढा। अरे काय धंदा लावला।
मला गुजरातला स्वामीजीकडे जायचं, मला गाडीमध्ये डिझेल टाकून द्या. हा अरे काय लावलंय काय? म्हणजे निव्वळ तुम्ही ब्लॅकमेल करायले आणि आपला उदरनिर्वाह तुम्ही करायले. किराणा सामान सुद्धा माझ्या घरी किराणा सामान संपलं, किराणा सामान आणून द्या. ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुद्धा कदरलेत. ज्यांनी माझं काम विधानसभेमध्ये केलं त्या कार्यकर्त्याला तुम्हाला सांगतो बाजूला करून टाकलं यांनी. नाव सांगा ना. अहो आता जिल्हा अध्यक्ष तुम्हाला माहित नाही का? नाव सांगायची आवश्यकता आहे का? 4 जिल्हा अध्यक्ष आहेत का? हा आणि हे मी नाही, हे सर्वसामान्य अधिकाऱ्यांना विचारा. खालच्या चपराशापासून तर वरच्या कलेक्टर पर्यंत विचारा. मी जर खोटं बोलत असेल तर मी जे म्हणसाल ती सजा भोगायला तयार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की म्हणजे आता हे याच्यात जर बघितलं तर तुम्हाला सांगतो, बांधकाम विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, तहसील असेल, पंचायत समिती असेल, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला सांगतो सर्व अधिकारी त्रस्त झालेत या 2 महिन्यामध्ये. अधिकाऱ्यांनी मला काल तुम्हाला सांगतो रडून सांगितलं की साहेब आम्ही काम तरी कसं करायचं. अहो ज्या कळमनुरी मतदारसंघामध्ये आमचे कामं चालू आहेत त्या कामावर जायचं तुम्हाला भेटला नाही का? भेटायचं तुम्हाला नाही. मी जिल्हा अध्यक्ष आहे, मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष आहे. मला देवेंद्रजी फडणवीस साहेब माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका, पण आपल्या पार्टीच्या लोकप्रतिनिधी आणि आपल्या पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना तुम्ही विचारा. हे जर वस्तुस्थिती जर नसेल तुम्ही तुमची टीम पाठवा. या अधिकाऱ्यांना विचारा. मी जर चूक म्हणत असाल तुम्ही मला जी शिक्षा देसाल ती मी भोगायला तयार आहे. खरं तर मग महायुतीत धुसभूस बनायचं कसं आहे आता असं म्हणलं तर? महायुतीमध्ये धुसभूस नाही. हा महायुतीचा प्रश्न नाही. हा भारतीय जनता पार्टीचा प्रश्न नाही. हा प्रश्न वैयक्तिक माजी आमदाराचा आहे. गैरफायदा त्या पदाचा घेतोय हे मला या जनतेच्या समोर तुम्हाला सांगायचं.